आहे की महापालिकेच्या संदर्भामध्ये काँग्रेसची भूमिका अगदी स्पष्ट आहे की स्थानिक स्तरावरचे आमचे नेते त्यांना आघाडीमध्ये जायचं आहे, स्वतंत्र लढायचं आहे, कोणत्या पक्षासोबत लढायचं आहे, हा निर्णय म्हणजे महाविकास आघाडीतल्याच बरं का, हा निर्णय जो आहे तो स्थानिक स्तरावरचे नेते सांगतील आणि त्या अनुषंगानं वरिष्ठ नेते तो निर्णय घेतील। त्यामुळे कुणासोबत कोण जाईल हे स्थानिक संस्थांच्या निवडणुकांवर ठरत नसतं। पण आम्ही या निवडणुकीमध्ये एकत्रित लढलो हे स्पष्टपणे समोर असताना नाही याचा असा परिणाम होईल का, त्याचा तसा परिणाम होईल का, यांनी लाख इन्कम टॅक्स सीबीआयडीचा वापर केला तरी आम्ही एक आहो आणि आमची लढाई ह्या लोकशाही वाचवण्याची आणि संविधान वाचवण्याची आणि त्याच्यासाठी आम्ही लढत राहू हे स्पष्टपणे समोर आहे। आता राहता प्रश्न जो निवडणुकीमध्ये ज्याची सत्ता असते त्याच्याकडे राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये बळ असतं आणि त्याच्यामुळे मतांचं बळ असल्यामुळे जिंकतो। आता आम्ही बघा हमीद अन्सारी जिंकले, 455 मतं होते आम्हाला, यांना 222च होते। 2012 मध्ये हमीद अन्सारी पुन्हा जिंकले, 490 मतं आम्हाला होते, यांना 238च मतं होते। त्यावेळेस अशा पद्धतीनं हिनवण्याचं, अशा पद्धतीनं यांना विश्लेषण करता येत नाही, यांना हे करता येत नाही, ते करता नाहीत असं करून वोट चोरी करणे आणि संस्थांचा वापर करणे, बेरोजगारी आजच्या मुद्द्यावरती येऊयात। आज 15 मतांचं क्रॉस वोटिंग झालं हे तरी तुम्ही मान्य करता का? नाही, आता असं आहे की त्याची पूर्ण तपासणी करावी लागेल। एकदम आता तुम्ही म्हटलं तुम्ही मान्य करता का, आता निवडणूक झालेली आहे, गुप्त मतदान होतं, पण कोणाकडे कोणाची जबाबदारी दिली होती हे सगळं माहीत असतं। कोणतं मत फुटलं हे काही लपून राहत असणं जरी गुप्त मतदान असलं तरी, तर त्याच्या अनुषंगाने सगळा स्टडी केल्यानंतर पुढे येईल की कुठले मतदान फुटलेले आहे। असं काही उचलली जीप लावली टाळायला की इकडले मतदान फुटले, तिकडले मतदान फुटले, हे फडणवीसांचं श्रेय आहे, हे श्रीकांत शिंदेचं श्रेय आहे। म्हणजे पुढची लढत श्रीकांत शिंदे आणि फडणवीस आहे का, कुठे बोट ठेवता येऊ शकतं का? शिंदे आणि फडणवीस यातली आहे। नाही, असं आहे की आता त्याचा तो सगळ्या जे लोक बसले असतील, आता जे लोक तिथे पोलिंग एजंट होते सगळे मोठे मोठे नेते होते आणि कोणी कुठं मतदान केल्याचा चार्ट असतो, कोणाला कसं मतदान झालं तेही चार्ट असतो। माझी माहिती अशी आहे की 15 मतं जे इनव्हॅलिड पण झालेले आहे ते कोणी केले इनव्हॅलिड की इनव्हॅलिड चुकून झालेले आहे, 12 लोकांनी मतदान नाही केलेलं आहे। या सगळ्या गोष्टी समोर असल्यामुळे आम्ही एवढ्यानी जिंकलो, आम्ही तेवढ्यानी जिंकलो असं म्हणण्यापेक्षा याची उद्यापर्यंत जी आहे ती खरी माहिती पुढे येईल आणि मग समोर येईल। पण जिंकले, CP राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाले, त्यांना त्यांचं अभिनंदन। पण ही लढाई मात्र मनुस्मृतीच्या विरुद्ध संविधानाची होती आणि ती लढाई आम्ही ताकदीनं लढलेलो आहोत आणि आम्ही ते लढत राहू। बरं विश्वासजी, आजची ही तर लढाई जिंकलेली आहे अर्थातच एनडीएने, आणि आता पुढची जी लढाई असणार आहे ती महापालिकेची लढाई असणार आहे, तर तिथे सुद्धा अशाच पद्धतीने एनडीएतली एकजूट पाहायला मिळेल का? आणि दुसरं म्हणजे असं काय होतं जे आजच्या या निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा एनडीएच्या दृष्टीने महत्त्वाचं